तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं कल्याणी गायकर यूट्यूब चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी आपली कुठली आहे. तर मी ते पत्तागोबी छान धुवून घेतलेली आहे स्वच्छ. त्यामध्ये हा कलर टाकला आहे, 1-2 चुटकी कलर येण्यासाठी टाकला, 1 चुटकीभरच टाकला म्हणजे जेणेकरून कलर यायला पाहिजे त्याचा. आणि मग त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे कट केले आणि ते पण त्यात बारीक कट करायचे, जास्त मोठे नाही करायचे. तर ते पण कट करून टाकून दिले. तुम्ही कांदा पात पण टाकू शकता, कांदा पातने पण छान टेस्ट लागते, पण मला भेटली नव्हती बाजारात म्हणून मग मी आपला कांदाच टाकला. त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती पण टाकली. 5-6 मिरच्या घेतल्या होत्या आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आणि त्यात मीठ मी अगोदरच टाकलं होतं जेणेकरून त्याला पाणी छान सुटतं आणि मग पाणी ॲड करायची गरज पडत नाही, याच्यामध्येच आपलं पीठ मळून जातं ते. त्यानंतर 2-3 चमचे म्हणजे 2.5 चमचे आपले कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. नंतर 4-5 चमचे मैदा घ्यायचा आणि छान असं एकत्र करून पीठ भिजवून घ्यायचं. आणि खूप झटपट होती ही रेसिपी. आता मुलांना कधी पण अशी भूक लागते ना, ते पण कंटाळतात आपली सारखी भाजी चपाती खाऊन. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, लवकर होते ही रेसिपी. आणि मग यांनी आणले होते जांभळं, बघू शकता किती छान आहे. मी तर करता खात होते खूप छान होते, गोड होते तर. आणि इथे मी तिखट मिक्स केलं याच्यामध्ये, तिखट. आणि हा एक गरम मसाला आहे, थोडीशी हळद टाकली. आणि हा कांदा लसूण मसाला आहे वाटतं थोडासा. अशा प्रकारे पीठ छान मळून घ्यायचं. आणि इथे साईडला मी तेल तापत ठेवलं होतं जेव्हा मी पीठ भिजवत होते तेव्हा, म्हणजे मुलांना भूक लागली होती ना म्हणून पटपट करत होते. आणि खूप अवघड असतं जेव्हा आपण कुकिंग करतो, काही रेसिपीज जर का आपण बनवत असलो, ते शूट करत असलो, खूप अवघड असतं शूट करणं पण. आणि हा मंचाव मसाला होता सूपचा, मंचुरियन सूपसाठी, तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला. आता याला छान तडका मारणार आहे. हे आपली इथं तळून झालेले अशा प्रकारे. तर आता याला तडका मारण्यासाठी मी याच्यात अद्रक आणि लसूण छान चॉप करून घेतलं होतं, कांदा, शिमला मिरची. आणि हे जास्त फ्राय नाही होऊ द्यायचे, मीडियमच फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे जास्त कच्चं पण नाही आणि जास्त शिजलेलं पण नाही. आणि जो आपण पाण्यामध्ये मिक्स केला होता तो मसाला, तो त्यात ॲड करायचा आहे. आता हे जास्त पातळ वाटत असेल पण ते लगेच घट्ट होतं आणि सारखं हलवत राहायचं, नाही तर ते असे गोळे तयार होतात त्याचे. मग कारण शूटिंगला साईडला कोणतरी असं मोबाईल घेऊन तरी राहायला पाहिजे. भीती वाटते शूटिंग करताना, कुकिंग करताना, शूटिंग करताना असं नाही का, खूप प्रॉब्लेम येतात. एका हाताने बनवायचं, एका हाताने शूट करायचं. तसं माझ्याकडे स्टँड आहे पण खूप प्रॉब्लेम येतो. मोबाईल एखाद्यास पडू पण तरी पडलेला 1-2 वेळेस. त्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आली की आपले मंचुरियन त्यात टाकून द्यायचे. मुलं तर असेच खात होते, मी तळत होते तर. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर या सर्वजण खायला गरमागरम मंचुरियन. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.